सांगितलेलं काम केलंस का? धागा बांधला सारंगच्या हातात? बांधलाय धागा, पण अजूनही मनात धाकधूक होते. नेमकं कसलं संकट येणार आहे नाही, आलंय. संकटाने प्रवेश केलाय. तुला आता अत्यंत सावध राहावं लागणार आहे सावली. आणि सारंगवर तुला बारीक लक्ष ठेवायचंय. सावली सारखी त्याच्या पाठीशी उभे राहा. नुसतं नावानेच नाही, तुला सारंगची सावली बनावं लागेल. कळलं? जगन्नाथजी, तुम्ही प्लीज अशी भीती घालू नका. रे बाळा, भीती नाही घालत आहे मी, सत्य परिस्थिती सांगतोय. मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच येऊन सारंग सरांना समजावून सांगा ना. अगं सावली, खरं तर तू तुझं ऐकणार ना बाळा. बरं ठीक आहे, मी येतो. पण कधी येऊ? उद्या घटस्थापनेला घरी या. नाही, मला माहिती आहे सारंग सर माझं ऐकतील, पण तुम्ही चांगलं समजावून सांगाल म्हणून. बरं ठीक आहे, मी येतो. काळजी घ्या. हो. मिस्टर हँडसम, माय किंग. सारंग मेहेंदळे. तुझ्यापर्यंत पोचायला मला किती व्याध्यांवर मात करावी लागणार आहे. कारण तुझं हे जे कुटुंब आहे ना, एकदम खमक आहे. त्यामुळे तुला मिळवायला मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. ही जी तुझी काळी राणी आहे ना, सावली, आपल्या दोघांच्या मध्ये तडमडते. आणि तुझी आई पण काही कमी नाही आहे, बरोबर सगळ्यांना सपोर्ट करते. सो आधी तिला बाजूला करायला हवं, तिला उडवायला हवं प्रेमाने. पण कसं? आता तुमच्या वाटेतला अडसर दूर झाला. तुम्ही समोरच्या राणीला सहज मारू शकता. हेच करणार होते मी सुद्धा. तुम्ही एवढा अवघड गेम का खेळताय? सगळीकडे सतत सारंगच दिसतोय मला. इतकी वर्ष मी लोकांवर राज्य केलं, पण आता पहिल्यांदा माझ्या मनावर राज्य करणारं कोणीतरी आलंय. सो आता मला त्याला जिंकायचंय.